दरम्यान डेव्हिड हेडलीच्या जबाबावर राष्ट्रवादीचे मुंब्र्यातले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। हेडलीचा जबाब एकच माहितीच्या आधारावर असल्याचा युक्तिवाद आव्हाड करत आहेत। डेव्हिड माझ्या माहितीप्रमाणे 2003 साली ड्रग्ज विकायचा आणि इंटरनॅशनल ड्रग पेडलिंगच्या युनिटमध्ये होता। तो अमेरिकेचा डबल एजंट होता आणि त्याला मुंबईतनं 3 नावं पाठवली की ह्यांच्यातलं कोण टेररिस्ट आहे। एक रुखसाना, दुसरं इशरत जहान, तिसरी नूरजहान। आणि मग त्यांनी वाचून सांगितलं। त्यांनी असं काही डिपोजिशन दिलं नाही डायरेक्ट की नाही मला माहिती आहे की असं आहे तसं आहे आणि हीच आहे। 3 नाव पाठवल्यानंतर आता साहजिक आहे 10 वर्षामध्ये अनेक पेपरातनं अनेक इंटरनॅशनल मॅगझिन्समधनं याच्याविषयी सविस्तर चर्चा झालेली आहे। त्यामुळे त्याच्यात त्याला ते कळलेलं असणारच। बरं, तो हेही सांगतो की मला ज्या माणसाला सांगितलं त्याला तिसऱ्या माणसाने सांगितलेलं, म्हणजे एनी बीला सांगितलं, बीनी सीला सांगितलं, त्याला डायरेक्ट इन्फॉर्मेशन पण नाही आहे। ही सगळी गोंधळाची परिस्थिती, अभ्यास करून मगच ह्याच्यावर बोलावं लागेल, तोपर्यंत बोलता येणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।